नाही, पण 2017 आणि 2022 मध्ये पण तेच होतं. तुम्ही- राहुल गांधीच होते नेते. तरी सुद्धा MLA डिफेक्ट केले. आता तुम्ही कसं लोकांना कन्व्हिन्स करणार की ह्यावेळी जर तुम्ही वोट केलं तर MLAचं डिफेक्शन होणार नाही? आता पूर्णपणे वातावरण बदललेलं आहे. याच्यापूर्वी काँग्रेस पक्षच नाही, तर इतर पक्षामध्ये येणं जाणं हे अलीकडच्या काळामध्ये होतं. पण एक वेळ अशी असतं पक्षाची की ज्या वेळेला कार्यकर्त्यांना एक विश्वास निर्माण होतो की आम्ही काँग्रेसमध्ये राहण्यानंच आमचं भविष्य आहे. आणि ती परिस्थिती आज राहुल गांधींच्या नेतृत्वामुळे काँग्रेसमध्ये निर्माण झालेली आहे. म्हणून कोणीही, मला वाटत नाही, मला विश्वास वाटतो की कोणीही अशा प्रकारची भूमिका घेणार नाही. आम्ही मेजॉरिटीमध्येच त्या ठिकाणी आल्यानंतर विषय कुठे येतो? मेजॉरिटीमध्ये आल्यावर सगळ्यांना एक खात्री असतं की सरकार बनणार, केंद्रामध्ये पुढच्या काळात सरकार बनणार. म्हणजे काँग्रेस पक्ष सोडून जाण्याची स्थिती आज तरी पूर्ण देशामध्ये नाही आहे. आणि त्यामुळे गोव्यातले लोक सुद्धा समजदार आहेत. जे लोक काँग्रेस सोडून गेले त्यांना परत रिएंट्री काय देणार? स्थिती झाली आपण त्यांना पाहताय ना. रिएंट्री देणार काय? मला एक सांगा, जे 8 सोडून गेले त्यांची काय स्थिती झाली? त्यांच्या मतदारसंघामध्ये जनतेशी संवाद करा. मी सगळ्या 8ही मतदारसंघामध्ये गेलो. त्यांच्या जी लोक निघून गेली त्या पूर्ण मतदारसंघामध्ये मी स्वतः गेलो. तिथल्या लोकांची त्यांच्या विरोधामध्ये रिॲक्शन आहे.